रामकृष्ण हरी. पहा आपण आज दिवसभर मळ्यात होतो. आज हरभरा काढलाय आपण. हरभरा काढून आपण इथं ठेवला आहे. पहा पाहू शकता, गावरान हरभरा काढला आहे आणि खाली एक कागद टाकला आहे. कागदावर आपण हरभरा आणून टाकला आहे दिवसभर. पहा हरभरा काढत होतो आज. पाहू शकता हरभरा गावरान हरभरा आहे. पाहू पक्व झाला आहे पूर्ण. पाहू शकता आपण. आणि आज वहिनीने आम्ही दिवसभर हरभरा काढला आणि दिवसभर हरभरा काढून इथं खाली कागद टाकला आहे आणि कागदावर हरभरा टाकला आहे. पाहू आता अजून राहिला आहे हरभरा काढायचा. आणि बा गावरान हरभरा आहे. आपण काय करणार आता, हरभरा हा एकत्र करून टाकणार आहे. उद्या अजून काय हरभरा आहे काढायचा राहिलेला आहे आणि हरभरा उद्या वाहून पुन्हा टाकणार आहे. नंतर मोठा कागद आणून कागदावर आपण हरभरा टाकणार आणि मग आपण काठीच्या साहाय्याने जोडणार आहे त्याला आपण. आणि जोडून तयार करणार आहे हरभरा. गावरान हरभरा आहे. पहा गावरानाचं अनेक फायदे आहे. हरभऱ्यापासून आपल्याला घरी भाजीसाठी सुद्धा हरभऱ्याची भाजी करता येते. त्यानंतर हरभऱ्यापासून गावरान हरभऱ्याची डाळ तयार होते. पुढे जाताना लाडू हरभऱ्याच्या डाळीला अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि गावरान हरभरा कुठं भेटत नाही. आपल्या कायमाचा गावरान हरभरा असतो, कारण आपण गावरान हरभरा करतो प्रत्येक वेळेला. आणि छान असं पाहू शकता आपण. फुलं असं गाठी लागून ओके झालेलं आहे. पण आम्ही तो कापून आणला आहे, काही का उपटला आहे आणि इथं आणून टाकला आहे. पाहू शकता आपण हरभरा. अजून बराचसा राहिलेला आहे हरभरा काढायचा. तर आज काय झाला नाही. 12 वाजेपर्यंत हरभरा काढला. त्यानंतर मध्ये थोड्या वेळ थांबलो, कारण ऊन भरपूर प्रमाणात असल्यामुळं आम्हाला असा खूप असा कंटाळा आला. म्हणलं चला आता. मग त्यानंतर आम्ही जेवण केलं दुपारी आणि जेवल्यानंतर पुन्हा आम्ही 4 वाजता लागलो हरभरा काढायला. 5 दिवस मावळतपर्यंत म्हणायचं 6 वाजेपर्यंत आत्तापर्यंत आम्ही हरभरा आणून टाकला. इथं वहिनी गेल्यात आता घरी. आम्ही थांबले पाठीमागं. मग आम्ही पाठीमागं थांबल्यावर आम्ही थोडं मोटर चालू केलं आपल्या मकावरती. पाहू शकता मका आपण मोटर चालू केलं. एवढली मका आहे. हे पहा मका पाणी चालू आहे. मग मका मोटर चालू केलं मी. मला चला मका भरून घ्यावं. मका सुकत होती. पाहू शकता मकावरती पाणी चालू आहे. आता हे खाली मका राहिलेली भरायची. ही मका भरून झाली आता. त्यातून सारखी लाईट सारखी झटका मारती, लाईट जाती येते. त्यामुळं मग भरणं काय होत नाही. संध्याकाळच्या पारी भीती वाटते आम्हाला. त्यामुळे आता आम्ही लय वेळ थांबणार नाही. एक अर्धा तासच फक्त थांबणार आहे आणि त्यानंतर मोटर आम्ही बंद करणार आहे. पाहू शकता मका आपली. आणि एवढं दिवसभरात आम्ही आज काम केलं आहे. आम्ही हरभरा काढल्या मग मोटर चालू केलं, मका भरली. आता पुन्हा इथं खाली या मका पाणी सोडलं. बघा ही मका राहिलेली भरायची अजून. तर म्हणलं चला उद्या काय भरून घेऊ. तर अशा दिवसभरातलं आम्ही पण काम केलं आहे. पाहू शकता आपण मका. पाहू शकता आपण मका खूप छान आहे. ऊसासारखं ताटं आहे. पहा मकाच्या आपल्या ऊस कमी पडन एवढं ताटं आहे. पाहू शकता अशी. तर अजून तुरा नाही टाकला त्यांनी. नॉर्मल तुरा आता वर टाकायला लागले आहे. पाहू शकता आपण नॉर्मल तुरा. मी असं दिवसभरात आमचं काम असतं शेतामधलं. आता मका एवढ्या 8-15 दिवसामध्ये तुरा म्हणजे पूर्णपणे टाकीनच.
अजून 2 मक्याला पाणी दिले मी. मग मका बी आपण मुरघासासाठी बाजूला काढून घेणार आहे. आणि मग आपली खाली मका जी राहील ती अजून थोडी लेट आहे, ती येईन आपल्या जनावरांना काय. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा, स्क्रीनला लाईक होते. आपण जातोय पुन्हा आपल्या हरभऱ्याकडे जातोय आपण पुन्हा. आता आम्ही हरभऱ्याला आहे ना आज संध्याकाळी पुन्हा येणार आहे थोड्या वेळाने खाली, त्याच्यावर कागद टाकणार आहे आणि कागद टाकणार, झाकून टाकणार आहे त्याला. आणि मग उद्या काय राहिलेला हरभरा पुन्हा आम्ही काढणार, समजा एकत्र करणार. मग आम्ही काठीच्या साहाय्याने त्याला जोडणार आणि हरभरा तयार करणार, पाहू शकता. आणि अशा पद्धतीने हरभरा झाला आहे बघा, पक्का हरभरा झाला आहे, गावरान आहे. पाण्याचा काय त्याला म्हणजे टायमाला आम्ही त्याला फवारणी, टायमाला आपल्याला खुरपणी करून मग अशा पद्धतीने हरभरा हा आता आम्हाला होईल. आणि तुम्हाला हरभरा आम्ही देऊ. तुम्ही आम्हाला लाईक कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईबर करा, बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा, स्क्रीनला लाईक होते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.